भगवद्गीतेच्या शेवटी ज्या वेळेला धृतराष्ट्राने संजयाला असं विचारलं की भगवंताने सांगितलेलं सगळं तत्वज्ञान, भगवंताने सांगितलेला सगळा विचार हा जरी योग्य असला तरी या सगळ्या तत्वज्ञानाचा, या सगळ्या विचाराचा एकूण परामर्श घेत असताना मानवी जीवनाच्या कृतार्थाकरता सांगितलेल्या सर्व विचारांचा संकोच एका वाक्यात करायचा झाला तर भगवंतानी त्या संबंधामध्ये काय सांगितलं, त्यावेळेला भगवंताच्या मुखातलं वाक्य गीतेमध्ये आलं, जे भगवद्गीतेतलं अत्यंत महत्वाचं आणि भगवद्गीतेच्या सर्व तत्वज्ञानाचा परामर्श घेणारं वाक्य म्हणून सांगितलं जातं. ते वाक्य सांगितलं गेलं, यत्र सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आशा जैसे दुःखाते, व्याधी निंदा दुरिते, असो जैसे दैन्याचे दुर्भगत्व. ज्ञानोबरांनी त्याच्यावर भाष्य केलंय. भगवान सांगतात, अर्जुना, सगळ्या धर्माचा परित्याग कर आणि सगळ्या धर्माचा परित्याग करून माम एकम शरणं व्रज, मला एकट्याला शरण जा. अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला सगळ्या पापातून मुक्त करेन. मा शुचः, शोक करू नकोस. हे भगवान अर्जुनाला बोलले. भगवंताचं हे बोलणं आणि गीतेचं एकूण तत्वज्ञान या दोन्ही गोष्टीचा विचार जर थोडासा तुलनात्मक रीतीने बघायचा झाला तर संपूर्ण गीता आपल्याला धर्म पाळायला सांगते आणि गीता सांगून झाल्यावर भगवान धर्म सोडायला सांगतात. सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या धर्माचा परित्याग कर, हे भगवंताचा अर्जुनाला बोलणं आहे. माणसाने धर्म पाळावा का धर्म सोडावा? तर धर्म पाळावा हेच उत्तर सगळेजण देणार आणि ते बरोबरही आहे. धर्म पाळला पाहिजे. गीतेचा विचार केला तर गीतेचा प्रारंभच धर्म शब्दाने झाला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. या धर्म शब्दाने गीतेचा प्रारंभ झाला आणि धर्म शब्दाचाच विचार भगवंताने अर्जुनाला सांगितला की अर्जुना, आपल्या जीवनामध्ये माणसाने आपला धर्म पाळला पाहिजे. जे जे आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म आहे ते कर्तव्य कर्म कोणतीही अपेक्षा न ठेवता भगवत समर्पणाच्या इच्छेने करत राहणं, हा धर्म ज्याचा त्याचा ज्याला त्याला सांगितला गेला आणि ज्याच्या त्याच्या वाट्याला आलेलं ज्याचं त्याचं कर्म माणसाने कर्तव्य कर्म म्हणून पाळलं पाहिजे. हा धर्म सगळ्यांनीच पाळला पाहिजे. धर्म पालना करताच आपल्याला भगवंताने माणसाचं जीवन दिलं. धर्म पाळणारा फक्त मनुष्य आहे. एखाद्या गाढवाकडून, एखाद्या कुत्र्याकडून, एखाद्या बैलाकडून आपण धर्म पालनाची अपेक्षा करू शकत नाही. कुत्र्याने धर्म पाळावा असं काही नसतं, कारण धर्म पाळावा तो कशा करता पाळायचा असतो हे कुत्र्याला माहिती नसतं. त्याला फक्त आहार निद्रा भयमैथुनांच्या सामान्य मिळतात पशुभीर नराणाम एवढंच त्याचं चालू असतं. त्याला हे का खावं, कसं खावं, हे खाण्याला योग्य आहे की नाही, हे खाल्लं तर काय होईल, याचा कोणताही विचार कुत्र्याच्या समोर नसतो. भूक लागलेली आहे किंवा न आहे याचा विचार कुत्र करत नाही. भोग्य पदार्थ समोर आल्यानंतर त्याचा भोग घ्यायचा असतो एवढंच कुत्र्याला माहिती आहे. तुम्ही कितीही चारा शेळीला खाऊ घातला तरी पुन्हा चारा टाकल्यावर शेळी चाऱ्याला तोंड लावणारच आहे. कितीही विषयाचे उपभोग घेतल्यानंतर जीवापुढे पुन्हा विषय येतात. तो जीव पुन्हा जर त्या विषयाकडे प्रवृत्त होत असेल, एका विशिष्ट वयोमर्यादेनंतर, एका विशिष्ट विचाराच्या परिपक्वतेनंतर, एका विशिष्ट संस्कारानंतर जरी जीवाला त्या विषयाची तशीच अभिलाषा अंतःकरणामध्ये असेल तर एवढं गुणही विषयाच्या भोगाकडे प्रवृत्त झालेला माणूस आणि कुत्रा याच्यामध्ये कोणतंही अंतर नाही असं समजलं पाहिजे. माणसालाही तसंच होत असेल
एका विशिष्ट वयानंतर भोग लालसा कमी झाली नाही तर कुत्र्यात आणि माणसात काय फरक राहिला? एका विशिष्ट संस्कारानंतर, शिक्षणानंतर, एका विशिष्ट विचारानंतर माणसाच्या अंतःकरणामध्ये भोगासक्ती जर राहिली तर प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये दुसरा कोणता फार मोठा फरक राहिला असं नाहीये. कुत्रा आणि माणूस एकच होऊन जातील, फक्त तो 4 पायाचा होईल, हा 2 पायाचा राहील एवढंच. तुकाराम महाराजांनी स्पष्ट म्हटलंय, पूस नाही 4 पाय चारी मनुष्य परी कुत्री ती. फक्त शेपूट नाही आणि 4 पाय नाही, नाहीतर माणसात आणि कुत्र्यात काही अर्थ नाही, अंतर नाही, काही फरक नाही. धर्मपालनाचा विचार हा मनुष्य जीवनाकरता. ज्या माणसाला आपलं जीवन मनुष्याचं जीवन म्हणून मिळालेलं आहे, याचं सामान्य ज्ञान झालेलं आहे, आणि ज्या माणसाला मिळालेलं हे मानवी जीवन कृतार्थ व्हावं असं वाटतं आहे, आपलं जीवन आनंदमय व्हावं असं वाटतं आहे, आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त व्हावी असं वाटतं आहे, तो धर्म पालनाकडे प्रवृत्त होत असतो. धर्म त्याच्याच करता. म्हणून आपण एक सामान्य कर्माचा संकल्प सोडताना सुद्धा सुख समाधानाचा संकल्प सोडतो, 4 पुरुषार्थाचा संकल्प सोडतो, आणि त्या सुखाच्या अपेक्षेमध्ये द्विपद चतुष्पद संहितानाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम हेच म्हणत राहतो. मग याच्याकरता काय करावं लागणार आहे? क्षेम स्थैर्य आयु आरोग्य अभिवृद्धी व्हायची असेल तर त्याच्याकरता काय करा? म्हणून देवाची पूजा करा. याच्याकरता काय करा? म्हणून अमुक अमुक करा. याच्याकरता काय करा? म्हणून दान करा. याच्याकरता काय करा? याच्याकरता अमुक अमुक हे करा, ते कर्म करा, अमुक कर्म करा. जे कर्म माणसाच्या व्यष्टी आणि समष्टी कल्याणाकरता म्हणून शास्त्राने सांगितलेलं आहे, त्या धर्मकर्मामध्ये प्रवृत्त होणं हे आमच्या सुखाचं एकमेव साधन आहे असं शास्त्र आपल्याला सांगतं. जिथं जिथं धर्म आहे तिथं तिथं सुखागम आहे हे ज्ञानोबराय बोलून दाखवतात. दया तेथे धर्मो, धर्मो तेथे सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा हे ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं आहे. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर धर्म पाळला पाहिजे, धर्माच्या मार्गाने गेलं पाहिजे. धर्माच्या मार्गाने जाणं म्हणजे काय? तर शास्त्राने सांगितलं त्या मार्गाने आपण प्रवृत्त झालं पाहिजे. धर्म पालन करणं म्हणजे काय असतं? अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर शास्त्राने जे करा म्हणून सांगितलेलं असतं ते करणं, आणि शास्त्र जे करू नका म्हणून सांगतं ते न करणं, ही दोन्ही धर्माचीच अंग आहेत. शास्त्र आपल्याला जे सांगतं त्याच्यामध्ये आपली प्रवृत्ती वाढली पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, आपण कसं राहिलं पाहिजे, आपण काय वाचलं पाहिजे, आपण काय खाल्लं पाहिजे, आपण काय पाहिलं पाहिजे, या सगळ्यामध्ये शास्त्र प्रमाण आहे. शास्त्राचं प्रामाण्य हे जसं विचारात असतं तसं शास्त्राचं प्रामाण्य मुख्यतः आचारात असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी 16व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगितलं की बाबा अर्जुना, बाकी काही प्रमाण मी काय म्हणतो त्याला तू प्रमाण मानू नकोस, पण तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो. भगवान म्हणाले मला प्रमाण मान. शास्त्र आणि परमात्मा, देवाचं वचन आणि शास्त्राचं वचन जर एकमेकांच्या विरोधात समोरासमोर उभं राहिलं तर देवाचं वचन बाजूला ठेवलं पाहिजे, आधी शास्त्राचं वचन स्वीकारलं पाहिजे. हेच धर्मशास्त्राने आपल्याला सांगितलंय. का? कारण तो परमात्मा सुद्धा शास्त्र वचनानेच सिद्ध होत असतो. परमात्म्याची सिद्धी करून देणारं शास्त्रच आहे. म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये शास्त्र योनित्वात असं एक सूत्र आलं चतुसूत्रीमध्ये. पहिल्याच अध्यायातल्या पहिल्या 4 सूत्रामध्ये हे सूत्र आलं, शास्त्र योनित्वात. शास्त्र योनित्वाचे 2 अर्थ जगद्गुरु शंकराचार्यांनी खाली भाष्यामध्ये लावले. विस्तार त्याचा करायचा नाहीये. पण कर्माच्या बाबतीमध्ये कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते पुढे लोकी वाळावे लागा, हे सांगणारे भगवान अर्जुनाला सांगतात की बाबा आपण कोणतं कर्म करावं किंवा करू नये याच्याकरता परमात्मा हे प्रमाण नाहीये. परमात्मा आपल्याला सांगेल खोटं बोलत चला, हरकत नाही, पण शास्त्र आपल्याला सांगतं काही झालं तरी खोटं बोलू नका. सत्यम वद हीच शास्त्राची आज्ञा राहणार. धर्मम चर हीच शास्त्राची आज्ञा राहणार आहे.
मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, ही शास्त्राची आज्ञा राहणार. आईला देव मानणारा तू हो, वडिलांना देव मानणारा तू हो, आणि मग मातेला देव मानण्याकरता जो विचार करणं आवश्यक आहे ते तू कर. मातृदेवो भव म्हणजे माता देव आहे असं शास्त्र सांगत नाही. माता देव आहे हे सांगायला शास्त्राची गरजही नाही. मातृदेवो भव हे क्रियापद आहे. भव म्हणजे तसा तू हो. मातृदेवो भव, मातेला देव मानणारा तू हो असं सांगायचं आहे. कारण माता देव आहेच आहे, तिला देव मानणारे आपण होत नाही म्हणून आपण नरकात पडतो. ही देव आहेच आहे, परमात्मा आहेच आहे जगतामध्ये, आपण उपासना करत नाही म्हणून आपली अधोगती आहे. आपण उपासना करू तर आपल्याला त्याचं उचित फल आहे, आपण उपासना नाही करणार तर आपल्याला अनुचित फल आहे. म्हणजे पितृदेवो भव, आचार्य देवो भव, आपल्याला शिकवणारे आपले गुरुजी परमात्मा रूप मानावेच लागतात. ते देव आहेच आहे, त्यांचं देवत्व सिद्ध करण्याकरता आपला जन्म नाही आहे. आपला जन्म ते जे देव आहेत त्यांना देव मानणारे आपण होण्यामध्ये आपला जन्म सिद्ध होत असतो. त्यामुळे शास्त्राची आज्ञा परमात्मा सांगतात, खोटं बोल, बिघडत नाही. धर्मराज युधिष्ठिराला सांगितलं, डोळे झाकून खोटं बोल, काही झालं तर मी आहे. खोटं बोलायला लावणारे भगवान द्रोणाचार्य जेव्हा अश्वत्थाम्याचा ज्या वेळेला वध झाला आणि तो अश्वत्थाम्याचा वध म्हणजे अश्वत्थाम्याला मारलं अशी अवई उठवली गेली रणभूमीवरती युद्धामध्ये. अश्वत्थामा मरणारा नाही आहे, चिरंजीवाच्या यादीत पहिलं नाव त्याचं आहे. तो असा मरणारा नाही. मग काय करा, मरत नाही. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, काही नाही, अश्वत्थामा मरत नाही ना, कौरवांच्या पक्षामध्ये अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे, त्या हत्तीला मारा. तो हत्ती